महिलांचं जे लैंगिक शोषण आहे ते या मठाचे मठाधिपती अण्णासाहेब मोरे यांनी अनेक भक्त महिलांबरोबर केलेलं आहे। माझ्याकडे 3 महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्या 3ही महिलांनी माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे आणि या मठाचा मोठा विस्तार असल्यामुळं अनेक राजकारणी अनेक मंत्री या मठाच्या भक्त असल्यामुळं तुम्ही जर याच प्रकरणात कुठेही तक्रार दिली तर तुमचे तुकडे करून फेकून देऊ अशी त्या महिलांना जी आहे ती धमकी दिलेली आहे। त्यामुळे त्या महिलांनी त्यांचं कुठेही नाव न सांगण्याला जी आहे ती मला मनाई केलेली आहे। परंतु असे जे कोणी मठाधिपती आहेत मला वाटतं की त्याचे अनेक पुरावे त्या महिलांकडे आहेत। त्या संदर्भात मी वेगळी पत्रकार परिषद घेईन। कदाचित माझ्याकडे जे ऑडिओ आणि व्हिडिओ येतील तेही आपल्याला जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दाखवेल। आश्रमात होता त्याला आश्रय तुम्ही दिला आणि तो बाहेर कधी पडला काय माहिती? आश्रमा जो दिंडोरीचा आश्रम आहे तिथे 15 तारखेला आणि 16 तारखेला जो मुक्काम आहे तो विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनी केलेला आहे। काही व्हिडिओज मी मागवलेले आहेत। ते व्हिडिओ आल्यानंतर या संदर्भात रितसर पत्रकार परिषद घेऊन या आश्रमातील जे कोणी प्रमुख आहेत अण्णासाहेब मोरे आणि त्यांना साथ देणारे त्यांचा सगळ्यांचा पर्दाफाश करणार आहे। अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिक कराड यांचे काही संबंध आहेत का? याआधी वाल्मिक कराड त्या आश्रमात जात होते का किंवा विष्णू चाटे वाल्मिक कराड त्या आश्रमामध्ये दर्शनासाठी याद केले करण्यासाठी अण्णासाहेब मोरे यांची मध्यस्थी करण्यासाठी त्यांना या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी मग ते अपहाराचं प्रकरण असेल किंवा महिलांचं प्रकरण असेल याच्यामध्ये मध्यस्थी जी आहे ती वाल्मिक कराडनी केली होती आणि जानेवारी 2024 ला सह्याद्री अतिथीगृहात वाल्मिक कराडने या संदर्भात बैठक लावली होती आणि त्या बैठकीला अण्णासाहेब मोरे यांचे चिरंजीव चंद्रकांत मोरे हे सह्याद्री अतिथीगृहात उपस्थित होते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।